दोस्तों हो नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागलाय हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. या निकालाचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हेही तुम्हाला उत्तम पद्धतीने ठाऊक आहे. सर्वोच्च न्यायालयानं 12 आमदारांची नियुक्ती जी बडतर्फी केलेली होती, वर्षभरासाठी निलंबन केलेलं होतं, ते निलंबन रद्द केलेलं आहे आणि ते असंवैधानिक असल्याचं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची बरीच निरीक्षणं याच्यामध्ये आहेत, ज्याचा उल्लेख आपण आधीच्या भागामध्ये केलेला होता. मला पुन्हा त्या भागाच्या त्या तांत्रिक बाबीत जायचं नाही आहे. मला या निर्णयानंतरच्या काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत. एक, पहिलं त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया आणि दोन, आता होणारे परिणाम या विषयावर आपल्याला जायचं आहे. महाविकास आघाडी कोणत्या कारणासाठी आग्रही होती आणि ते झालं नाही, आता महाविकास आघाडीची काय अडचण होऊ शकते हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. चला आपण जाऊया. पहिल्यांदा ज्या विधानसभेच्या तालिका सभापतींनी, तात्पुरत्या अध्यक्षांनी, भास्कर जाधवांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याचा विचार करूया. मी तुम्हाला ती ऐकवणार नाही आहे. भास्कर जाधव असं म्हणाले होते की याबाबतचे सर्वाधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतात. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरीही विधानसभेच्या आवारात येऊ द्यायचं की नाही याबाबतचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, हा निर्णय तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांनी घेतलेला होता. या निर्णयाबाबतची तक्रार विधानसभा सदस्य म्हणून भास्कर जाधव यांनीच केलेली होती. जी काही मारहाण झालेली आहे ती भास्कर जाधव यांनाच झालेली आहे. म्हणजे आरोपी म्हणण्यापेक्षा पीडित भास्कर जाधव, तक्रारदार भास्कर जाधव, न्यायाधीश भास्कर जाधव, असं सगळं ते एकूण प्रकरण होतं. पण तालिका अध्यक्षांना असलेल्या अधिकाराचा सन्मान राखून आपण हे गृहीत धरूया की भास्कर जाधवांनी केलेलं निलंबन त्या काळात मान्य केलं गेलं. पण पुढे या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आणखी एक महत्त्वाचा विषय मला सांगायचा आहे. अशी दाद मागता येऊ शकते याबाबतचे दाखले आधीच आहेत. तुम्ही शिवराज पाटील चाकूरकरांची मुलाखत बघितली असेल तर त्यात ते म्हणतात की अशा स्वरूपात अपील करण्याची तरतूद कायद्यामध्येच आहे की सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात तुम्ही अपील दाखल करू शकता. म्हणजे अपील होऊ शकतं, निर्णय येऊ शकतो. अशा प्रकारचा निर्णय याआधी 4 आमदारांच्या विषयामध्ये आलेला आहे. ही माहिती देखील त्याच व्हिडिओमध्ये चाकूरकरांनी सांगितलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देतो आहे. ती ऐकवत मी तुमचा कालापव्यय करू इच्छित नाही. या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा भास्कर जाधवांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करायचा की नाही याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाकडे असल्याचं सांगत या निलंबनाला कायम ठेवण्याचीच भाषा वापरलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सुद्धा मान्य करायचा नाही, हीच पद्धत, हीच भाषा अथवा हीच वृत्ती भास्कर जाधवांची दिसते. हे भास्कर जाधव आहेत तेच जे आधी राष्ट्रवादीत होते, त्याआधी शिवसेनेत होते आणि आता परत शिवसेनेत आहेत. ज्यांची पक्षीय भक्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना उत्तम पद्धतीनं माहीत आहे, ते भास्कर जाधव आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला देखील चॅलेंज देऊ पाहत आहेत. आता काही लोक असाही दावा करतील की न्यायालय देखील आता मोदी भक्त झालं आहे, त्याचमुळेच न्यायालयाने असा निर्णय घेतलाय. भास्कर जाधवांनी दुसरं एक विधान केलंय. ते म्हणाले की राज्यपालांनी देखील 12 आमदार अडवलेली आहेत, त्याबाबत निर्णय घ्यावा. मला भास्कर जाधवांना ही माहिती द्यायची आहे की जाधव साहेब, राज्यपालांनी अडवलेली यादी, थांबवलेली यादी, अडवलेली यादी, अडकवलेली नावे ही राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची आहेत, कोणत्याही मतदारसंघाच्या प्रतिनिधीची नाहीत. नियमानुसार मी तुम्हाला काही कॅटेगरीज सांगतोय, त्यातल्या काही कॅटेगरीज सांगतोय. या कॅटेगरीमधून काही लोकांना निवडून राज्यपालांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ साहित्य, कला, संस्कृती, वैद्यकीय, शिक्षण, सहकार, समाजसेवा अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतून ज्ञानी माणसांना विधान परिषदेवर नियुक्त करता येऊ शकतं.
याचे मतदारसंघ नाहीत. ती राज्यपाल नियुक्ती आहे 12 आमदारांची, मतदारसंघ आहेत असं कोणी गृहीत धरून नाहीये. आता मला यात महत्त्वाचा विषय मांडायचा आहे की या 12 आमदारांच्या त्याच्याशी याची तुलना करून ही नियुक्ती केली जावं अशी भाषा व्यक्त करणंच मुळात वेडगळपणा, अपेक्षा व्यक्त करणं मुळात वेडगळपणाचं ठरेल. कुठल्या कुठे नेऊन न्यायचं नसतं, वड्याचं तेल वांग्यावर टाकायचं नसतं, या झाडाची साल काढून त्या झाडाला लावायची नसते, हे भास्कर दादांना देखील उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. त्यामुळं तो मतदारसंघावरचा अन्याय नाही आहे हे लक्षात घ्या. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीतली खरंच 12 माणसं आहेत का हे देखील सांगा. नाही तर व्हायचं असं की राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधली जास्त असायची आणि बाकीची गेली वाऱ्यावर, अशी स्थिती तर नाही ना, हे देखील तपासलं पाहिजे. त्यासोबत आपण नियुक्त केलेल्या माणसाचं चित्र आणि चरित्र देखील उत्तम असलं पाहिजे, चरित्र आणि चारित्र्य देखील उत्तम असलं पाहिजे, याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपल्याच भावाच्या दुसऱ्या बायकोनं बलात्काराचा आरोप केलेला माणूस तर आपल्या यादीत नाही ना, याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपल्याच बायकोच्या भावाच्या मुलीसोबत लग्न करणारा व्यक्ती तर या यादीत नाही ना, याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. त्यामुळं चित्र आणि चरित्र, चरित्र आणि चारित्र्य या सगळ्या गोष्टी उत्तम असतील याची काळजी भास्कर जाधवांचा पक्ष घेत असेल याची खात्री आपण बाळगूया. आता पुढच्या मुद्द्यावर येतोय. मुद्दा हा आहे की आता काय परिणाम होणार आहे. का नकोयत भाजपची ही 12 आमदार. भाजपकडं आत्ता 106चं संख्याबळ आहे आणि या संख्याबळाला काही मित्रपक्षांची जोड मिळाली तर 114 पर्यंत भाजपचं संख्याबळ तिथे जातं. या 114च्या संख्याबळाच्या आधारावर आता 2 निवडणुका होणार आहेत. एक राज्यसभेची 288 डिवाइड बाय 6 असं जर आपण केलं तर बेरीज काय येते बघा. ते झाल्यावर भाजपकडं 2 जागा निवडून येऊन सुद्धा 20 मतं शिल्लक राहतात. साधारणतः 20 मतं शिल्लक राहतात आणि ही मतं राज्यसभेच्या 3ऱ्या जागेसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. काँग्रेसकडून 1 जागा निवडून येणं अवघड आहे. शिवसेनेकडून 1च निवडून आणता येऊ शकते आणि काही 10-12 मतं शिल्लक राहतात. राष्ट्रवादीचेही 1 जागा येऊ शकते आणि थोडीफार मतं शिल्लक राहतात. अशा स्थितीमध्ये 3 उमेदवार निवडून येऊ शकतात यांचे आणि 3 नंतर जी मतं शिल्लक राहतात त्यांना आणखी जोड मतांची गरज पडू शकते आणि ती मतदान भाजपकडे आहे. भाजप राज्यसभेच्या जागेवरती ही गडबड करू शकतं भाजपच्या 3ऱ्या जागेसाठी. म्हणजे एकूण जागेतली 6वी आणि भाजप 3री मिळवू शकतं, ही एक भीती आहे. आणि दुसरी निवडणूक येऊ घातली आहे ती म्हणजे विधानसभा अध्यक्षाची. विधानसभा अध्यक्षाची निवड कायद्यानं बदल करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रपतींनी तो नाकारला. खुलं मतदान होणार नाही आहे तर ते आता झाकूनच मतदान, गुप्त मतदान होईल आणि या गुप्त मतदानामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. सरकार पडेल असं अजिबात नाही, पण सरकार बहुमतात नाही, सरकारमध्ये अलबेल नाही, हे तरी सिद्ध होण्याची शक्यता आहे. भलेही महाविकास आघाडीचा माणूस निवडून येईल पण धक्का मात्र नक्की बसेल ही स्थिती दिसते आहे. आणि त्याचमुळं या निकालावर आत येऊ द्यायचं की नाही अशा चर्चा वाढवताना भास्कर जाधव दिसत आहेत. आता या प्रकरणावर संजय राऊत बोलत नाही आहेत, भास्कर जाधव बोलत आहेत. संजय राऊत बोलतील तेव्हा आणखी काहीतरी वेगळं बोलतील. ते काय बोलतील याची देखील वाट बघावी लागणार आहे. एकूणच काय तर या प्रश्नावरून सुद्धा मनोरंजन होणार आहे एवढं मात्र नक्की. नमस्कार.